नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मनोज कायंदे यांच्याबद्दल। तर मित्रांनो, मनोज कायंदे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचे आमदार आहेत। मित्रांनो, त्यांचा जन्म 23 जून 1989 साली झाला असून ते 35 वर्षे वयाचे आहेत। त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यामधील उंबरखेड देऊळगाव राजा येथे झाला आहे। त्यांचे वडील देवानंद खंडोजी कायंदे आणि आई नंदाताई देवानंद कायंदे या माजी जिल्हा परिषद बुलढाणाच्या अध्यक्ष होत्या। मनोज कायंदे यांना एक भाऊ आहे, त्याचे नाव सतीश देवानंद कायदे आहे। मनोज कायंदे यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजा हायस्कूल येथून झालं आहे। देऊळगाव राजा येथे त्यांनी त्यांचं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्यामुळे तेथे त्यांचं भरपूर नाव देखील आहे। 2014 साली त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न श्री व्यंकटेश कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून BA कला शाखेची पदवी प्राप्त केली। मनोज कायंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून केली। मात्र 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। ते यापूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विरोधी पक्षनेते होते। सध्या ते सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार आहेत। 15व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांना एनसीपीचे शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी टक्कर दिली। मात्र यामध्ये मनोज कायंदे यांनी 4650 मतांनी विजय प्राप्त केला। या निवडणुकीमध्ये मनोज कायंदे यांना जवळपास 73,413 मते मिळालेली होती। मनोज कायंदे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघाच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या योजना ह्या लोकांपुढे मांडल्या होत्या। त्यामध्ये सर्वात पहिली योजना म्हणजे ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन। जिजाऊ जन्मभूमी राष्ट्रीय स्मारक, मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मभूमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय प्रेरणा स्मारक म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे। त्याचसोबत जिजाऊ महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पर्यटनाला देखील चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा त्यांचा अजेंडा आहे। शेती आणि शेतकरी विकास योजनेमार्फत बियाणे शहर प्रकल्प राबवण्याचं त्यांनी मनात पकडलेलं आहे। देऊळगाव राजा येथे रोजगार निर्मिती सवलती आणि सुधारित सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचसोबत शेतरस्ते आणि अतिक्रमण समस्यांचे निराकरण ते करणार आहेत। वन्यजीवांच्या धोक्यांपासून संरक्षणासाठी देखील उपाययोजना करणार आहेत। पाणी व्यवस्थापनाबद्दल सांगायचं झालं तर खडकपूर्णा उजव्या कालव्याचा विस्तार, सिंचन क्षमता वाढवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। बंजारा समाजासाठी सांस्कृतिक केंद्र उभा करण्याचा देखील त्यांनी संकल्प केलेला आहे। त्याचसोबत अल्पसंख्याक समाजासाठी ITI प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे। पंचायत समिती कार्यालयाचे देखील ते बांधकाम करणार आहेत। स्मार्ट सिटी विकास संदर्भात सिंदखेड राजा आणि दुसर बीडला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणार आहेत। जलसंवर्धन प्रकल्प प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। शासकीय आरोग्य मोफत रुग्णवाहिका सेविका संत चोखामेळा यांचे जन्मस्थळ बालाजी मंदिर देऊळगाव येथील तिरुपतीच्या धर्तीवर ते विकसित करणार आहेत। जालना सिंदखेड रेल्वे मार्ग देऊळगाव राजा देऊळगाव माही रेल्वे मार्ग ते पूर्ण करणार आहेत। त्यासोबत युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचा देखील मानस केलेला आहे। त्यामध्ये शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सी, स्टॉक चेन, ब्लॉकचेन आणि AI क्षेत्रासाठी तेथे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र स्थापन करणार आहेत। बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे। वैद्यकीय, नर्सिंग, अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी महाविद्यालय देखील ते उभारणार आहेत। त्यासोबत
शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण देखील केंद्र निर्मितीच्या मार्फत पूर्ण करणार आहेत। मनोज कायंदे यांचा विवाह वर्षा यांच्यासोबत झाला आहे। सध्या दोघंही देऊळगाव राजा बुलढाणा येथे राहत आहेत। तर मित्रांनो, ही होती मनोज कायंदे यांची माहिती। शिंदखेड राजाला त्यांच्या रूपाने नवीन आमदार मिळालेला आहे। तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका।